नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 21 डिसेंबर 2024. तो आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला. जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता कोण आहे? त्याचं उत्तर आहे डी गुकेश. तर त्याने पराभव कोणाचा केलेला आहे? चीनचा बिंग लिरेन. प्रश्न क्रमांक 2. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचे उत्तर आहे डॉक्टर तारा भावाळकर. प्रश्न क्रमांक 3. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले होते? त्याचं उत्तर आहे अंमळनेर आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? रवींद्र शोभणे. प्रश्न क्रमांक 4. HSBC बँक चा ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे विराट कोहली. प्रश्न क्रमांक 5. ग्लोबल हंगर इंडेक्स 2024 नुसार भारताच्या कोणत्या स्थान आहे? त्याचे उत्तर आहे 105. प्रश्न क्रमांक 6. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार भारताचा कितवा नंबर आहे? त्याचे उत्तर आहे 82. प्रश्न क्रमांक 7. UNEPचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगे यांनी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8. बुकर पुरस्कार 2024 येथे कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे सामंता पारदे. आणि त्यांचं पुस्तक कोणतं आहे? ते ऑर्बिटल. प्रश्न क्रमांक 9. वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे मोहम्मद सलीम. प्रश्न क्रमांक 10. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे मिथुन चक्रवर्ती. प्रश्न क्रमांक 11. मिस युनिव्हर्स 2024 मध्ये कोणाची निवड झाली? त्याचं उत्तर आहे विक्टोरिया केजर थेल्वी. त्या कोणत्या देशाच्या आहेत? तर डेन्मार्क. प्रश्न क्रमांक 22. आयफा अवॉर्ड 2024 चा सर्वश्रेष्ठ अभिनेता कोण ठरला? त्याचं उत्तर आहे शाहरुख खान. आणि त्याला कोणत्या मूवीसाठी भेटलेला आहे? तर जवानीसाठी. प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मान करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे जेनी एंटनी बेकर. आणि त्यांचं पुस्तक कोणतं आहे? तर केरस. प्रश्न क्रमांक 14. एबेल पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? त्याचं उत्तर आहे मिशेल कॅलाग्रॅट. ते कोणत्या देशाच्या? तर फ्रान्सच्या. प्रश्न क्रमांक 15. 2024च्या नेल्सन मंडेला पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स म्हणजेच निमान्स. त्याचं उत्तर आहे निमान्स. ही एक संस्था आहे. प्रश्न क्रमांक 16. जागतिक अंतराळ पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे आपलं चंद्रयान 3 मिशन म्हणजेच इस्रो. प्रश्न क्रमांक 17. 2024चा टाइमच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला घोषित करण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प. आणि 2023चा कोणाला भेटला होता? तर टेलर स्विफ्ट. प्रश्न क्रमांक 18. 2024च्या ज्ञान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल. प्रश्न क्रमांक 19. 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या व्यक्तींना देण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे अजित महाजन. प्रश्न क्रमांक 20. 2023 साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता? त्याचं उत्तर आहे अशोक सराफ. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारात प्रथम क्रमांकावर कोणाला देण्यात आलेला आहे? त्याचे उत्तर आहे प्रथम क्रमांकावर आहेत 2 राज्ये. त्याचं उत्तर आहे त्रिपुरा आणि ओडिसा या 2 राज्याचं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे आपले राज्य महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 22. देशातील पहिली मधुमेह बायो बँक कुठे स्थापन करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे चेन्नई. प्रश्न क्रमांक 23. जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान मिळवलेलं आहे?
उत्तर आहे 3 महिला. प्रश्न क्रमांक 24. महिला प्रीमियर लीग म्हणजे WPLच्या किल्ल्यावर कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे सिमरन शेख. प्रश्न क्रमांक 25. सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई संघ. प्रश्न क्रमांक 26. मुंबई संघाने कितव्यांदा सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? त्याचे उत्तर आहे आतापर्यंत 2 वेळा. प्रश्न क्रमांक 27. महिला प्रीमियर लीग म्हणजे WPL मध्ये सिमरन शेख सर्वात महागडी खेळाडू ठरली असून तिला कोणत्या संघाने खरेदी केला आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 28. फ्रान्सवा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे फ्रान्स. प्रश्न क्रमांक 29. फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे फ्रान्सवा बायरू. प्रश्न क्रमांक 30. 2025 मध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 31. INS निर्देशक जहाज कोणत्या ठिकाणी भारतीय नौदलात सामील झालेला आहे? त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम. कोणती INS निर्देशक. प्रश्न क्रमांक 32. देशातील पहिली मधुमेह बाय बँक कोठे स्थापन करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे चेन्नई. हा प्रश्न बहुतेक डबल आलेला आहे, तयार तुम्ही डबल पाहू. प्रश्न क्रमांक 33. महिला प्रीमियर लीग 2024 WPL मध्ये सिमरन शेख सर्वात महागडी खेळाडू ठरली असून तिला कोणत्या संघाने खरेदी केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 34. जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कितव्या स्थानावर आहे? त्याचे उत्तर आहे 28. प्रश्न क्रमांक 35. 2025 मध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी कोणते चॅटबॉट लॉन्च करण्यात आलेले आहे? त्याचे उत्तर आहे कुंभ सहाय्यक. प्रश्न क्रमांक 36. 2025 मध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 37. 129वे घटना दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडलं? त्याचे उत्तर आहे अर्जुन मेघवाल. प्रश्न क्रमांक 38. अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत सादर केलेले 129वे घटना दुरुस्ती विधेयक कशा संबंधी आहे? त्याचे उत्तर आहे एक देश एक निवडणूक. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी विकसित केलेली आहे? त्याचे उत्तर आहे UK म्हणजेच युनायटेड किंगडम. प्रश्न क्रमांक 40. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेत भाषण केलेलं आहे? त्याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 41. कोणाची केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड केलेली आहे? त्याचे उत्तर आहे करीना थापा. प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील करीना थापा हिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर ती आहे अमरावती येथे. प्रश्न क्रमांक 43. 1 जानेवारी 2025 पासून मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भिकाऱ्यांना भिक्षा देणे हा गुन्हा ठरण्यात येणार आहे? त्याचे उत्तर आहे इंदोरमध्ये. प्रश्न क्रमांक 44. एक देश एक निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? त्याचे उत्तर आहे आपले पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद. प्रश्न क्रमांक 45. विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे आपला प्यारा देश भारत. प्रश्न क्रमांक 46. कोणत्या राज्याने बंगलार बारी योजना सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या देशाच्या महिला क्रिकेट संघाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक स्कोर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 48. करून इंडियाने जारी केलेल्या सेल्फ मेड उद्योगपतींच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आलेला आहे? त्याचे उत्तर आहे राधाकिशन गमानी. प्रश्न क्रमांक 49. कोणता देश डिसेंबर 2023 मध्ये जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार देश बनणार आहे? याचे उत्तर आहे भारत. खालीलपैकी कोण सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे? याचे उत्तर आहे रिचा घोष.
तर हे होते आपले आजचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे 50 प्रश्न. तर मित्रांनो, हे प्रश्नांची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगू शकतात. आणि जर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब सुद्धा करू शकतात. धन्यवाद.